न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरमध्ये वन्यजीव संरक्षणाला नवी चालना, वाईल्ड लाईफ अँब्युलन्स कम रेंजर वाहन लोकार्पित। पालघर जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाला अधिक बळकटी देण्यासाठी WCAWA आणि कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या संयुक्त पुढाकारातून अत्याधुनिक वाईल्ड लाईफ अँब्युलन्स कम रेंज व्हेइकल चे लोकार्पण करण्यात आले। वाणगाव येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात या वाहनाचे उद्घाटन करण्यात आले असून वन्यजीवांच्या बचाव, उपचार आणि संरक्षणासाठी हे वाहन महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत बिबट्यासह विविध वन्यजीवांच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे। अनेकदा जखमी, आजारी किंवा मानवी वस्तीजवळ आलेल्या वन्यजीवांच्या बचावासाठी तातडीची यंत्रणा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या। या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षणासाठी विशेष सुसज्ज वाहनाची गरज प्रकर्षाने जाणवत होती। या गरजेची दखल घेत कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी पुढाकार घेत वन्यजीव बचाव आणि संवर्धनासाठी हे आधुनिक वाहन उपलब्ध करून दिले। आवश्यक उपकरणे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे वाहन जखमी वन्यजीवांना त्वरित उपचार केंद्रापर्यंत पोहोचविणे, बचाव मोहिमा राबविणे तसेच वनक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। वनविभाग, बचाव पथके आणि स्वयंसेवक यांना या वाहनाच्या माध्यमातून अधिक वेगाने आणि प्रभावीपणे कार्य करता येणार असून मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेलाही मोठा हातभार लागणार आहे। कार्यक्रमादरम्यान वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व तसेच समुद्री कासव संरक्षण याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच WCAWA सदस्यांना टी-शर्ट आणि प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमास दिनेश विनेरकर, हार्दिक सोनी, एरिक तडवडा, पूर्वेश तांडेल, रोहन डी क्रूझ, आचल मनियार, भावेश बाबरे, विशाल राऊत, अविनाश महाडिक, रेमंड डी सुझा, पार्थ कन्सारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत या उपक्रमाचे स्वागत केले। पालघर जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण चळवळीला नवी दिशा देणारा आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम भविष्यात वन्यजीव संरक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। वार्ताहर शुभम पाटील, सिनियर क्राईम रिपोर्टर। नेमका काय कार्यक्रम होता आज? आपण काय म्हणाल त्यावर? आज वाणगाव इथे आपल्या कार्यालयात वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड रेस्क्यू अँड रिझर्वेशन्स असा जो हा एक NGO आहे संस्था, जी सरकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संलग्न राहून सगळं वाईल्ड लाईफ प्रिझर्व करणं, जनावरांना रेस्क्यू करणं आणि वाईल्ड लाईफमुळे जर कुठे आपल्या भागात काय अडचण येत असेल तर तिथे पोचण्याचं काम आणि ती संकट टाळण्याचं काम ही संस्था करते। जसं की उदाहरणतः आपल्याकडे बिबट्यांच्या जे सगळं मोठ्या प्रकार आता चाललं आहे, तर सगळे हे लेपर्ड, बिबट्या रेस्क्यू वगैरेचे कार्य हे करत असते। तर यांची काही काळापासून मागणी होती आणि वाईल्ड लाईफ आणि ह्युमन्स हे आपसात जगले पाहिजे, टिकले पाहिजे असं मानणारा मी सुद्धा वैयक्तिक माझी अशी एक ही मानसिकता आहे। आणि आपला जो एवढा सुंदर जो आपला जिल्हा आहे, भाग आहे, हा वाईल्ड लाईफ आणि आपले डेव्हलपमेंट दोन्ही पॅरलल चालू शकतात असं आम्ही मानणारा आहे। तर मी त्यांना त्यांची ती जी गरज होती, एक त्यांच्याकडे रुग्णवाहिका आणि रेंजर व्हेकल, ते दोन्ही एकाच व्हेकलमध्ये मिक्स असतात। म्हणजे रेस्क्यू केला तर ॲम्ब्युलन्सचा पण वापर करू शकतात आणि किंवा एखादा लेपर्ड किंवा काय वाईल्ड लाईफ जनावराला पकडायचं असेल तरी ती कामात येते। तर अशी व्हेकल आपण उपलब्ध करून दिली होती। एक छोटासा आपला सहयोग होता, तर त्यांची अशी इच्छा होती की ती आपण इथे इनॉग्रेट करावी। त्याचं इनॉग्रेशन झालं। पण ही 40-45 जी लोकल मुलं आहेत जी हे कामं करतात, कोणी कॉलेज जाणार आहे, कोणी जॉब करतो, हे स्वइच्छाने काम करतात। म्हणजे जे ऑफिशियली रेंजर्स अपॉइंट करून वन विभागाचे केले पाहिजेत हे स्वइच्छाने करतात। तर त्यांच्या आपण आता ते आपल्याकडे येतात तर त्यांचा सन्मान करावा, तर म्हणून आम्ही आमच्या गावकऱ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना टी-शर्ट, मोमेंटो आणि सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन देऊन त्यांचा सन्मान केला की बाबा तुम्ही अशा लोकांची मदत करतात ज्यांना माहीतच नाही की त्यांची मदत होत आहे। म्हणजे ते वाईल्ड लाईफ ॲनिमल्स, हेल्पिंग द व्हॉइसलेस, म्हणजे खरोखर तुमची निस्वार्थपणाची सेवा आहे। आपल्या सेवेमध्ये कुठे ना कुठे प्रत्येकांच्या
काहीतरी स्वार्थ असतोच, नसेल तरीसुद्धा समोरच्याला जाणीव असते की ह्या माणसाने आपली मदत केली, पण हे ज्यांची करतात त्यांना जाणीवच नाही की आमची मदत होत आहे. म्हणून त्यांचा सन्मान असे हा दोन्ही कार्यक्रम एकत्र पार पाडले जाते.